समृद्धी महामार्गावरती आपण शिर्डीवरून एंटर केलेलं आहे आणि इगतपूरला एक्झिट होणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ दाखवत आहे की समृद्धी महामार्गावरून जायचं असेल तर तुमच्या गाडीची कंडिशन अगदी परफेक्ट पाहिजे, ब्रेक चांगले पाहिजे, टायर चांगले पाहिजेत आणि त्याच दृष्टीने आपण जर प्रवास करायचा आहे तर थोडंसं स्पीडचं लिमिट ज्याप्रमाणे दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला गाडी चालवणे योग्य ठरेल. कारण 80च्या स्पीडमध्ये या लेनमध्ये 80वाल्यांनी गाडी चालवायची, 120च्या स्पीडमध्ये 120वाल्यांनी लेनमध्ये गाडी चालवायची. आणि ह्या लेनमध्ये असताना आता सध्या गर्दी जरी ट्रॅफिक जरी कमी आहे परंतु वाहन चालवताना काळजी घेणे ही प्रत्येक ड्रायव्हरची जबाबदारी असते. कारण त्याच्यासोबत त्याचं कुटुंब असतं. आता गाडी 120च्या स्पीडला चाललेली आणि 140च्या स्पीडला आपली गाडी पोहोचलेली आहे. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की आपली जी गाडी आहे ती आपल्याला वॉर्निंग देते की तुमची गाडी 120च्या स्पीडच्या पुढे गेलेली म्हणजे तुमची ओव्हर स्पीड आहे. आणि गाडी किती स्पीडला चालवावी हे आपल्याला कळायला पाहिजे. गाडी आपल्या वापरासाठी आहे आणि गाडीचा वापर आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने करणे आपलं कर्तव्य आहे. म्हणून ठीक आहे, गाडीची कंडिशन जरी चांगली असेल तरी 120च्या पर्यंत जर तुम्हाला लिमिट आहे 120च्या लिमिटला तुम्ही गाडी चालवली तर ते ठीक आहे. परंतु तुम्हाला असं वाटतं की बाबा हे जास्त स्पीड होत आहे, मध्ये जर आपल्याला अडथळा येत नाही, परंतु समजा अचानक आपल्याला हिप्नॉटिझम वगैरे झालं तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि ते घातक आहे. हे मला या व्हिडिओतून सांगायचं आहे की तुमच्यासाठी रस्ता बनवलेला आहे, वाहनांसाठी रस्ता बनवले आहे, त्या रस्त्याचा योग्य तो उपयोग करून तुमचा वेळ वाचवा. परंतु त्या वेळेसोबत आपला जीव वाचेल या दृष्टीने आपण सुरक्षेच्या दृष्टीने वाहन चालवणे गरजेचं आहे. आपण बघतो सुंदर असा रस्ता आपल्याला समोर दिसतोय, समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई हा रस्ता आहे. आता आपण एक्झिट होणार आहोत. या ठिकाणी बघा आपल्याला लेन दिलेली आहे 120 स्पीड, 100चं स्पीड, 80चं स्पीड. याच लेनमध्ये आपण ज्या स्पीडला आहोत त्या लेनमध्ये आपण गाडी चालवायची आहे. आता आपण 120च्या लेनमध्ये आहोत आणि आपला स्पीड आहे 120. अगदी प्रमाणात आपली गाडी चालू आहे आणि त्याच लेनमध्ये आपण चाललो आहोत. हे जात असताना समृद्धी मार्गावर जात असताना आजूबाजूचा परिसर डोंगर दऱ्या हे जे आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी हिरवेगार नाशिकच्या एरियामध्ये आपण आहोत. हिरवेगार शेती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे सुंदर असं काम केलेलं आहे रस्त्याचं, ते आपल्याला पाहायला मिळतात आणि मस्त वाटतं, छान वाटतं. इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या प्रकारचं झालेले आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा, आपल्या इंडियामध्ये सुद्धा, संपूर्ण देशामध्ये चांगलं झालेलं आहे. परंतु जरी चांगलं झालं असेल तर आपली गाडी नियमित आणि अगदी प्रमाणात चालवा असं मला सर्वांना सांगायचं आहे. आणि जे मी तुम्हाला सांगतो ते सुद्धा मी अनुकरण केलं पाहिजे. म्हणून मी सुद्धा माझ्या 120च्या लेनला आणि 120च्या स्पीडला मी गाडी चालवत आहे. हे तुम्हाला या मीटरवरून पाहायला मिळेल. गुड कंडिशनची सगळी कंडिशन चांगली असल्यामुळे गाडी चालवायला हरकत नाही. परंतु असं वाटलं की बाबा रस्त्यामध्ये जात असताना थोडासा थकवा जाणवतो, थोडीशी आपल्याला गरगर करते, तर नक्कीच गाडी साईडला थांबवून, ज्या ठिकाणी आपल्याला साईडला थांबण्यासाठी रेस्ट घेण्यासाठी रस्ते ठेवलेले आहेत त्या ठिकाणी आपण रेस्ट घ्यावी, गाडीला सुद्धा रेस्ट द्यावी. जेणेकरून जर इंजिनमध्ये खूप गरमी आहे, गरमीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं गाडीला जर रेस्ट दिली तर आपल्याला सुद्धा रेस्ट मिळेल. आणि जे हिप्नॉटिझमचे प्रकार होतात रस्त्याला की आपल्याला तो समोर फक्त रस्ता गाडी चालताना दिसते अशा प्रकारचा तो प्रकार होतो, त्याच्यामुळे गाडीचे अपघात होण्याची शक्यता असते. आणि हा महत्त्वाचा मुद्दा याद्वारे आपल्याला सांगायचा होता. आपल्या सर्वांना या गोष्टी ज्ञात आहेतच, परंतु माझं कर्तव्य आहे की छोटीशी का होईना आपल्याला थोडीशी सूचना या दृष्टीने मिळेल. जे नवीन समृद्धी महामार्गावर जाणारे चालक आहेत त्यांना या गोष्टीची कल्पना येईल आणि नक्कीच आपल्याबरोबर आपल्या कुटुंब सुरक्षेच्या दृष्टीने ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.